नमस्कार, मी स्वप्नाली किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवते स्वीट कॉर्नचे वडे. इथे बघू शकता तुम्ही, आतून सॉफ्ट आणि वरून एकदम क्रिस्पी असे हे होतात. चला त्यासाठी काय काय लागतं आहे आपण बघूया. तुम्ही अजूनही काही भाज्या ॲड करू शकता. इथं मी वापरते गाजर, ढोबळी मिरची, कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. गाजराची साल काढून बारीक चिरून घेऊत आपण. त्यानंतर ढोबळी मिरची पण चिरून घेऊ. कांदा पण चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची चिरून घेऊ आणि कोथिंबीर. आता हे सगळं आपण एका चॉपरमध्ये घालून बारीक तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. इथं मी सगळं ॲड करते याच्यामध्ये चॉपरमध्ये आणि एकदम बारीक असं करून घेऊत आपण इथे. हे बघा, इतकं बारीक झालं पाहिजे. अगदीच पेस्ट नाही, मोठं ठेवायचं आहे. हे आहेत स्वीट कॉर्न पण हे पण आपण बारीक करून घ्यायचं. आता हे काढून घेऊ. हे मिक्स करून घेऊत. आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी बेसन, 1 चमचा हळद, मीठ घालायचं आहे चवीनुसार, एक चमचा ओवा आणि 1 चमचा लाल तिखट. हे सगळं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये घालते मी 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ. छान मिक्स करून घेऊ. तांदळाच्या पिठाने चांगले कुरकुरीत बनतात. आता आपण कढई घेऊ, त्याच्यामध्ये तेल गरम करायला घालू. तेल गरम झाल्यानंतर आपण वडे टाकू त्याच्यामध्ये. थोडे पातळ असे करायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही मी कसे बनवते. परतून घेऊत आपण. एकदम छान सोनेरी कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे. आता हे झालेले आहेत, काढून घेऊत आपण. परत मी सोडते. हे स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत, नाहीतर वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील. असा कलर आला पाहिजे. काढून घेऊत आता आपण. आता प्लेटमध्ये काढून घेऊत आपण. हे वडे तयार आहेत. हे आपण असेच पण खाऊ शकतो आणि चटणी वगैरे सोबत पण खाऊ शकतो. नक्की करून पहा एकदा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.